श्रीमद दासबोध समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयातील एक अत्यंत मोलाचा ग्रंथ. तत्कालीन सामाजिक स्थितीला अनुसरून रोखठोकपणे एका ओघवत्या शैलीत ओवीबद्ध केलेला हा 20 दशकांचा ग्रंथ. रामदासांनी केलेल्या बोधाचं निरूपण योगदास श्री जय गणेश जोशी यांनी करावं हा निव्वळ योगायोग नाही, कारण एकाच तिथीला जन्मलेले हे दोन्ही दास समाज प्रबोधन एका अद्भुत मार्गाने करू इच्छितात हे नक्की. विवरता विशेषा विशेष कळू लागे या रामदासांच्या उक्तीची प्रचिती योगदासांच्या निरूपणात सतत जाणवते. काही वेळेला केवळ 2 ओव्यांचे निरूपण ज्यावेळी 1.5 तास चालते, त्यावेळी योगदासांच्या वाणीतून समर्थ वाणीच आपल्या पुढे अवतरते. रामदासांनी केलेला हा सर्वांगीण बोध अत्यंत सहज सोप्या शैलीत आपल्या अंतःकरणात उतरवण्याचा योग केवळ योगदासांमुळेच साध्य झाला आहे. त्या श्रवण आनंदात सारे तल्लीन होऊन जाऊया. धन्यवाद. दासबोध दशक 7वा चतुर्दश ब्रह्माचा समास 4था विमल ब्रह्म निरूपण. समर्थाने विमल असा शब्द वापरलाय. विमल याचा अर्थ मल आणि निर्मल याच्या पलीकडे. ते मलिन होतच नाही आणि मलिन होत नसल्यामुळे निर्मल करावं लागत नाही, त्याच्या पलीकडे येते. जसं मी सांगितलं होतं, शांत अशांत याच्या पलीकडे प्रशांत, तसंच हे आहे. म्हणून जाणून बुजून विमल असा शब्द वापरलाय. आकाश धुळीने मलिन होतं, ढग येतात आणि वारा आला की निघून जातात ढग, धुळी खाली बसते आपोआप आणि ते निर्मल होतं. तसं ब्रह्म हे निर्मल आहे, सता, ते मलिन होतच नाही, आणि म्हणून विमल असा शब्द वापरलाय. आणि या समासामध्ये ते सदा सर्वदा विमल का आहे ते सांगायचा इथे प्रयत्न केलेला आहे. अर्थात आपल्याला यामध्ये नवीन असं काही नाहीये. इतके अनंत विषय आपण पाहिलेत, तर नवीन असं काही आपल्याला सापडणार नाही या समासामध्ये. मोठा आहे, 55 ओव्यांचा समास आहे, 52 ओव्यांचा समास आहे. पाहूया. ओवी क्रमांक 1. श्रीराम. ब्रह्म नभाहून निर्मळ, पाहता तैसेची पोकळ, अरूप आणि विशाळ, मर्यादे विण. श्री रामप्रभूंना वंदन केलंय आणि सांगितलंय की ब्रह्म नभाहून निर्मळ आहे, कारण नभ म्हणजे आकाश हे मलिन होऊ शकतं. त्याच्यामध्ये धूळ येते, धूर येतो. विमानं उडतात, आपण धूर करतो, तिथे ढग येतात, सगळं काही होतं आणि ते मलिन होतं आणि पुन्हा निर्मलही होतं. त्यापेक्षा ब्रह्म विमल आहे. पाहता तैसेची पोकळ. आकाश पोकळ, आकाश म्हणजे पोकळी. पण या आकाशाला प्रत्येक ग्रहगोल ताऱ्याच्या परिघाची मर्यादा आहे. पृथ्वीचं आकाश असं वेगळं आहे, गुरुचं आकाश वेगळं आहे, शुक्राचं आकाश वेगळं आहे. तसं ब्रह्माला मर्यादा नाही. संपूर्ण विश्वाचं जे काही आहे ते एक आकाश आहे. अशी अनेक विश्व आहेत. या सगळ्या विश्वांचं मिळून जे काही ते ब्रह्मांड आहे. म्हणून आपल्या आकाशाला मलिन व्हायची जशी मर्यादा आहे, तशी त्याच्या पोकळपणाला सुद्धा मर्यादा आहे कुठेतरी. अरूप आणि विशाळ, मर्यादे विण. ते किती सूक्ष्म आहे, पूर्ण सूक्ष्म, आकाशापेक्षाही सूक्ष्म, विशाल. आता मी सांगितलं, आकाशाला मर्यादा आहे विशालपणाला, आणि ब्रह्म त्यापेक्षा अमर्याद आहे, मर्यादे विण, अमर्याद. ब्रह्म याचा अर्थ सतत पसरत राहणं, असं हे ब्रह्म आहे. ओवी क्रमांक 2. 21 स्वर्गे सप्त पाताळ, मिळवून एक ब्रह्मगोळ, ऐसे अनंत ते निर्मळ व्यापून असे. 21 स्वर्ग, सप्त पाताळ, आणि असं बरंच काही आहे. पुढल्या 8व्या दशकामध्ये
याच्यात एक मोठी यादीच आहे. जुन्या काळाच्या ज्या काही समजुती होत्या किंवा त्यावेळेला जे काही त्यांना वाटत होतं की सप्त पाताळ आहेत, 21 स्वर्ग आहेत, रुद्र आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. पुढच्या दशकात त्याची यादी आहे भली मोठी. हे सगळं मिळून एक ब्रह्मगोळ आहे. म्हणजे त्यांना एक विश्व म्हणायचं आहे. ब्रह्मगोळ याचा अर्थ एक विश्व म्हणायचं आहे. आपल्या सूर्याचं एक विश्व आहे. ऐशी अनंत ते निर्मळ व्यापून असे अशी अनेक विश्वच्या विश्व ब्रह्मांडामध्ये व्यापलेली आहेत. ब्रह्मांड त्या सगळ्यांना व्यापून आहे. गीतेमध्ये हेच सांगितलं आहे की अर्जुना, हे विश्व म्हणजे काहीच नाही, ते माझ्या एका कोपऱ्यात कुठेतरी आहे. तेच इथे सांगितलंय. ओवी क्रमांक 3, अनंत ब्रह्मांडा खालते अनंत ब्रह्मांडा वरुते तेने विना स्थळ रीते अणुमात्र नाही. असे हे जे ब्रह्मगोळ आहेत, विश्वच्या विश्व आहेत, त्या सर्व विश्वांच्या खाली, विश्वांच्या वरती, विश्वांच्या सर्व बाजूने एक असं ठिकाण नाही, अणुमात्र सुद्धा किंचित आहे की जिथे ब्रह्म नाही. ओवी क्रमांक 4, जळस्थळी काष्टी पाषाणी ऐसी वदे लोकवाणी तेने विण रीता प्राणी एकही नाही. जळस्थळी पाष्टी पाषाणी चराचरी आपण म्हणतो सर्वत्र आत्मा व्यापलेला आहे, भरलेला आहे. तसंच ब्रह्म सगळीकडे व्यापलेलं आहे. तिथे एकही रीता म्हणजे ब्रह्माशिवाय प्राणी असू शकत नाही. ब्रह्म आहे म्हणून सजीव सृष्टी आहे. सर्वत्र ब्रह्म व्यापून आहे. ओवी क्रमांक 5, जळचरास जैसे जळ बाह्याभ्यंतरी निखळ तैसे ब्रह्म हे केवळ जीव मात्र असे. जसं जळचर प्राणी जे आहेत ते पाण्यामध्ये राहतात, पाण्याच्या बाहेर आले की ते तडफडतात, ते राहू शकत नाहीत. तसे जे ब्रह्म जे आहे, निर्मळ ब्रह्म, ते जीव मात्र नाही. जीव मात्र ब्रह्माशिवाय जिवंत असू शकत नाही. या ब्रह्मामध्ये जीव मात्राला जगावं लागतं. ब्रह्म सोडून ते बाहेर जाऊ शकत नाही. जसं जलचर प्राणी पाण्याबाहेर येऊन जगू शकत नाहीत, मासा बाहेरून जगू शकत नाही. ओवी क्रमांक 6, जळा वेगळ्याला ठाव आहे ब्रह्मा बाहेरी जाता नाहीये म्हणून उपमा नस आहे जळाची तया. परंतु समर्थ लगेच म्हणतात की काही जलचर प्राणी असे आहेत की ते पाण्याबाहेर येऊन सुद्धा जिवंत राहतात. कासव उदाहरणार्थ, कानसाप असतात, ते बाहेर येतात काठावर, बाहेरही ते जिवंत राहू शकतात. बेडूक पाण्यात राहतो तसा बाहेरही राहतो. तथापि आपल्याला जीव मात्र आपण जे आहोत ते आपण ब्रह्माच्या बाहेर आपल्याला जाता येत नाही. ब्रह्म सोडून आपण बाहेर नाही जाऊ शकत. आणि म्हणून ही पाण्याची जी उपमा दिलेली आहे ती ब्रह्माला तोकडी आहे. ही उपमा ब्रह्माला पुरी नाहीये. ब्रह्म त्यापेक्षा कुठेतरी वेगळं आहे. ओवी क्रमांक 7, आकाशाबाहेर पळू जाता पुढे आकाशाची तत्वता तैसे तया अनंता अंतची नाही. पृथ्वीच्या म्हणून एक आकाश आहे, प्रत्येक ग्रहगोल ताऱ्याचं एक आकाश आहे. हे आकाश भेदून जर आपण पलीकडे गेलो तर पुन्हा तिथे आकाशच आहे. अवकाश म्हणू आपण त्याला फार तर. आणि असं अनंत अनंत अवकाश वाढत वाढतच जातं. हे किती वाढतं? अमर्याद, त्याला अंत नाहीये. हे सगळं जे काही ते ब्रह्म आहे. ओवी क्रमांक 8, परिसे अखंड भेटले सर्वांगास लगीटले अति निकट परी चोरले सकळासीचे. परिसे अखंड भेटले, जन्मापासून मरेपर्यंत आपल्याला ब्रह्मच व्यापून आहे सगळीकडनं. निगटले सर्वांग, त्या ब्रह्मामध्येच आपण जन्माला येतो, ब्रह्मामध्ये जगतो, ब्रह्मामध्येच मृत पावतो. सगळ्यात जवळ अतिशय निकट असे ब्रह्म आपल्याला आहे. आणि असं असूनही आपल्याला त्याची जाणीव होत नाही. आपण ते जाणत नाही, आपल्याला त्याची जाण येत नाही, माहीत होत नाही, कारण ते पूर्ण सूक्ष्माती सूक्ष्म असं आहे. ओवी क्रमांक 9, तयामध्येची असीचे परी तयास नेणीचे उमजे भास नुमजे परब्रह्मते. त्याच्यामध्येच आपण आहोत, तरी सुद्धा आपल्याला त्याचा पत्ता लागत नाही, ते उमजून येत नाही. आणि भौतिकाच्या आसपास आपण सतत घुटमळत असतो. भौतिक जगात आपल्याला सगळं माहित होतं, आपल्या आजूबाजूला भौतिक आहे, भौतिकामुळेच आपण जगतो त्याचा वापर करून, उपभोग घेऊन. आणि भौतिक आपल्याला चांगलं जाणवतं.
परंतु ब्रह्मामध्ये तसंच आहे. आपण ब्रह्मामध्येच जन्माला येतो, ब्रह्मामध्येच राहतो. ब्रह्म सोडून आपण बाहेर नाही जाऊ शकत. परंतु ते भौतिकासारखं आपल्याला माहित होत नाही. उमजे भासन उमजे परब्रह्म, ते वाटतं आपल्याला जाणल्यासारखं, परंतु भास येतो. तर केव्हा जाणलं जाईल? जर तुम्ही स्वतः ब्रह्मस्वरूप व्हाल तेव्हा. दुसरा त्याला कुठला उपाय नाहीये. आणि ब्रह्मस्वरूप झाल्यानंतर, तिथून व्युत्थान झाल्यानंतर जर आपल्याला ब्रह्माची अनुभूती मिळालेली असेल तर आपण मौन होतो. कुणी विचारलं तर आपण सांगू नाही शकत की ब्रह्म काय आहे नक्की. त्याला उपाधी नाही लावू शकत, शब्द तोकडे पडतात. अशी विचित्र अवस्था आहे आपली. ब्रह्मामध्ये जगतो, ब्रह्म उमजू शकत नाही. आणि जेव्हा ब्रह्मस्वरूप होतो त्यावेळेला ब्रह्म जाणलं जातं आणि तिथून व्युत्थान झाल्यावर सांगू शकत नाही. विचित्र अवस्था आहे. माहित असून काही बोलू शकत नाही, मौन राहतो आपण. आणि जर काही प्रयत्न केला शब्दामध्ये बद्ध करायचा तर ते अर्धवट सांगितल्यासारखं होतं. आपलंच आपल्याला हसू येईल की आपण काय सांगतोय. जे पाहिलं ते सांगू शकत नाही, जे जाणवलं व्यक्त होऊ शकत नाही. आणि म्हणून सगळे मौन होतात. आत्मानुभूती मिळते, ब्रह्मानुभूती मिळते, पण ते सांगू शकत नाही, व्यक्त होऊ शकत नाही. असं ब्रह्म आहे. ओवी क्रमांक 10. आकाशामध्ये आभाळ, तेणे आकाश वाटे ढवळ, तरी ते मिथ्या निवळ आकाशाचे असे. आकाशामध्ये आकाश मलिन झाल्यासारखं वाटतं. धूळ उडते, ढग असतात, धूर असतो. पण तथापि असं जरी असलं तरी आकाशाला चिकटत नाही, ते मध्ये कुठेतरी असतं. आणि म्हणून वाऱ्याने ते निघून गेलं की आकाश पुन्हा निवळतं, निरभ्र होतं, धूळ निघून जातात, स्वच्छ होतं आकाश. ओवी क्रमांक 11. निहार देता आकाशी, चक्र दिसती डोळ्यासी, तसे दृश्य ध्यानी मिथ्या रूप. अशा या निर्मळ झालेल्या आकाशाकडे एकटक जर तुम्ही पाहत बसलात तर तुम्हाला तिथे डोळ्यांना काहीतरी हालचाल दिसेल, चक्र दिसायला लागतील समर्थ म्हणतात. परंतु हे सगळं मिथ्या रूप आहे, आभास रूप आहे. त्या आकाशामध्ये काहीही नाहीये, ती पोकळी आहे पूर्णपणे. ओवी क्रमांक 12. मिथ्याची परी आभास आहे, निद्रिस्तास स्वप्न जैसे, जागा झाली या अपैसे बुझू लागे. हे जरी मिथ्या असलं, आकाशामध्ये जे काही आपल्याला वर्तुळाकार चक्र वगैरे दिसतात एकटक पाहायला लागल्यावर, तो जरी आभास असला तरीही तो डोळ्यांना दिसतो हे सत्य आहे. परंतु डोळ्यांना दिसतंय सत्य कसं आहे तर स्वप्नाप्रमाणे समर्थ म्हणतात. तुम्हाला झोपेमध्ये स्वप्न पडतं, स्वप्न प्रत्यक्ष आपण अनुभवतो. त्या स्वप्नामध्ये एकतर्फी काय होणार, तिथे सगळे काही घटना घडतात, ते सगळे आपल्याला स्मृतीमधून जाणवतात, नंतर सगळं आठवतं. पण जाग आली की स्वप्न आभास होता, ही जाण येते. तसं हे आहे. आकाशामध्ये जरी आपल्याला आभास झाले, वर्तुळ असलेली किंवा चक्र असलेली, तरी सुद्धा ते स्वप्नासारखंच आहे. ज्ञानाने हळूहळू जाण येते की आपण आकाशात जे पाहतो ते मिथ्या आहे, ते सत्य नाहीये. जसं स्वप्नामध्ये आपण पाहतो आणि नंतर कळतं जाग आल्यावर की स्वप्न मिथ्या आहे, तसंच हे आहे. ओवी क्रमांक 13. तैसे आपोले अनुभवे, ज्ञाने जागृतीसी यावे, मग माईक स्वभावे कळू लागे. कसं आहे आपलं, आपल्याला जेव्हा ज्ञानाची जागृती होते, आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, ज्ञानयोग प्राप्त होतो, अनुभूती मिळते, साक्षात्कार होतो, त्यावेळेला हे मायावी वस्तू जगत हे भासमान आहे याचं आकलन होतं. कारण ते नाश होणार आहे, काही ठराविक कालावधी करताच आहे. त्यात सतत बदल होत असतो, सतत बदल होत असतो, क्षणोक्षणी बदलते प्रत्येक वस्तू जगत, ते शाश्वत नाहीये. हे ब्रह्माची अनुभूती मिळाल्यानंतर आपल्याला त्याची जाणीव होते. तोपर्यंत वाटतं की नाही, आपण ते उपभोग घेत असतो, त्याच्यामध्ये रममाण असतो. पण साक्षीत्व एकदा साक्षात्कार झाला, या सगळ्या साक्षीत्व आपल्या अंगामध्ये येतं, साक्ष राहायला सुरुवात होते सगळ्यामधून, आणि तिथे जाणीव होते की हे मिथ्या आहे सगळं. ओवी क्रमांक 14. आता असो हे कुवाडे, जे ब्रह्मांडा पलीकडे, त्याची आता निवाडे उमजवून जाऊ. समर्थ म्हणतात आता सगळे क्लिष्ट
असंबद्ध अशी मी जे काही आता सांगितलं इतका वेळ ब्रह्माबद्दल, ते आता पुरे. आता ब्रह्माच्या पलीकडे, सॉरी, त्याला विमल का म्हणायचं ते मी आता तुम्हाला समजावून सांगतो. त्याचं आता निरूपण आपण करूया. ते आता मी तुम्हाला समजावून देतो. ओबी क्रमांक 15. ब्रह्म ब्रह्मांडी कालवले, पदार्थासे व्यापून ठेले, सर्वामध्ये विस्तारले अंश मात्र. ब्रह्म ब्रह्मांडी कालविले, प्रत्येक वस्तूमध्ये ब्रह्म ठासून भरलेलं आहे. अशी एकही वस्तू इथे नाहीये की ज्यात ब्रह्म नाहीये. सगळ्या पदार्थाला ब्रह्माने व्यापून घेतलेलं आहे, अंतर्बाह्य, वस्तूच्या आत आणि बाहेरही आहे. सगळीकडे अशा प्रकारे ते विस्तारलेलं आहे. परंतु असं असून सुद्धा ते विस्तारलेलं असल्यामुळे आणि अमर्याद असल्यामुळे प्रत्येक वस्तूमध्ये जे ब्रह्म असतं त्याला आपण अंशात्मक म्हणतो. अंशात्मक ब्रह्म आहे अशी भाषा आपल्याला वापरावी लागते, कारण एरवी त्याचं वर्णन होऊ शकणार नाही. ब्रह्म आत आहे, बाहेर आहे, सगळीकडे पसरलाय ब्रह्मांडामध्ये. त्यामुळे त्या प्रत्येक वस्तूमध्ये जे ब्रह्म आहे त्याला आपण अंश असं म्हणतो. ओबी क्रमांक 16. ब्रह्मामध्ये सृष्टी भासे, सृष्टीमध्ये ब्रह्म असे, अनुभव घेता आभासे अंश मात्रे. आता या ब्रह्मांडामध्ये आपल्याला सृष्टी दिसते, सगळी भौतिक वस्तू जगत दिसतं. ते आपण वापरतो सुद्धा, देह जिवंत ठेवायला आणि नको ते उपभोग घ्यायला सुद्धा. आणि त्यामुळे सृष्टीमध्ये जसं ब्रह्म आहे आणि ब्रह्मामध्ये सृष्टी आहे हे एकदा पक्क आपल्याला डोळ्याने दिसत असलं, पंच ज्ञानेंद्रियांनी जाणवत असलं, तरी सुद्धा आपल्याला हा आभास होत असतो. कारण तो अंशात्मक आहे, ब्रह्म नाहीये पूर्ण. हे केवळ अंशात्मक आहे. आपल्या आत ब्रह्म आहे म्हणून आपण आपल्याला ब्रह्मज्ञानी नाही म्हणू शकत किंवा मी ब्रह्म आहे असं म्हणू नाही शकत. भटजीभावांनी म्हणून ठेवला अहम ब्रह्मास्मी, मी सांगेन ती पूर्व आणि मी ब्रह्म आहे, जाहीर करून टाकलं त्याने. अहम ब्रह्मास्मीचा अर्थ बदलून टाकला, मी ब्रह्म आहे असं म्हणाले. कारण आज जो ब्रह्म आहे ते अंशात्मक आहे हा पोच राहिला नाही त्यांना. कारण धंदा करायला सुरुवात केली ना धर्माचा, पैसे मिळवायचे. लोक अडाणी होते एकेकाळी, आजही भरपूर आहेत, त्याचे पुरावे दिसतात भरपूर. मग त्याने धाक दाखवला, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, मी सांगतो ते ऐक, तसं कर. लोक ऐकायचे. अहम ब्रह्मास्मीचा अर्थ काय? ब्रह्म जाणतो तो, त्याला ब्राह्मण म्हणायचं. तो अर्थ उलटा करून टाकला त्याने. म्हणून समर्थ सांगताय तरी बाबा तुझ्या आत आहे तो अंशात्मक आहे, ते ब्रह्म नाहीये पूर्ण, ते तू जाणू शकत नाहीस. त्याला पकड आणि यात्रा कर, मग तुला ते पूर्ण ब्रह्म जाणवेल. अशा प्रकारे ते विस्तारलेलं जे की आहे ते ब्रह्म तुम्हाला आकलन होत नाही, हे अंशात्मक आहे. हे जाण करून घ्या, तुमच्यामधलं ब्रह्म अंशात्मक आहे. तुम्ही अंशात्मक आहात आणि सगळेच आहेत, तुम्ही असं नाही. कोणी म्हणायला नको मी ब्रह्म आहे, सगळेच ब्रह्म आहेत. कोण नाही ब्रह्म? अचल वस्तू सुद्धा, निर्जीव वस्तू सुद्धा ब्रह्मच आहेत. अभिमान बाळगायचं कारण नाहीये, अडाण्यांना फसवणं सोपं आहे. म्हणून शहाणे समर्थ सांगतात प्रत्येक ठिकाणी अंशात्मक आहे ब्रह्म. कोणी म्हणत असेल अहम ब्रह्मास्मी, तर ते भासमान आहे, त्याचा तो मिथ्या अभिमान आहे, भूलू नका त्याला. ते अंशात्मक जाणून तुम्ही पूर्ण ब्रह्माकडे मार्गस्थ होऊ शकता. त्यामुळे हा भास होतो. संपूर्ण ब्रह्मांडामध्ये सृष्टी दिसते आपल्याला, प्रत्यक्ष आपण वापरतो आणि प्रत्येक सृष्टीमध्ये ब्रह्म आहे. म्हणून असा गैरसमज होतो की आपण ते ब्रह्म आहोत. आपण ब्रह्म नाही, आपण अंशात्मक आहोत. ओबी क्रमांक 17. अंश मात्र सृष्टी भीतरी, बाहेरी मर्यादा कोण करी, सगळे ब्रह्म ब्रह्मांडो दरी, माईल कैसे. सृष्टीमध्ये अंशात्मक ब्रह्म आहे, अनंत आहे, अनंत, ती अमर्याद आहे, ती मर्यादा नाहीये तिथे. आपण किती सांगू शकत नाही आणि म्हणून ते आपण जाणू शकत नाही. एखादी गोष्ट छोटी आपल्याकडे आली, जशी मोठी गोष्ट तिथे असेल तर तशी पारख करून ते आपण जाणू शकतो, नाही अशातला भाग नाही. आता आंब्याचं सीझन आहे, एखाद्या झाडाचे आंबे तुम्ही पाहिलेत कसे आहेत, छान आहेत. मग संपूर्ण झाडाचे आंबे असे आहेत, रास आंब्याची अशी आहे म्हणू शकता.
नमुना तुम्ही पाहता त्या झाडाचा, प्रत्येक झाडाचे फळ वेगवेगळं असतं, पण त्या झाडाचं फळ तुम्हाला कळतं रासभर कसं आहे. तसं ब्रह्म नाहीये. प्रत्येक वस्तू ब्रह्म आहे, तुमच्यामध्ये सुद्धा आहे. आणि त्यावरून जर तुम्ही पारख करायला गेलात की संपूर्ण ब्रह्मांड कसं आहे, तर ते नाही. आज जे आहे त्याच्या बाहेर किती आहे, अनंत आहे, त्याची तुम्ही पारख नाही करू शकत. ते अशक्य आहे तुम्हाला माहित होणं, जोपर्यंत तुम्ही स्वतः ब्रह्मस्वरूप होत नाही तोपर्यंत. किती बाहेर म्हटलं जातं, ब्रह्मांड व्यापून बाहेर उरेल इतकं येते, म्हणजेच ते अमर्याद आहे. तुम्ही एखादी मर्यादा घालून घ्याल, कदाचित आकाशाची मर्यादा आपण घालून घेतो. पृथ्वीचं आकाश एवढं आहे, त्याच्या पलीकडे पृथ्वीचं आकाश नाही. ब्रह्माची मर्यादा तुम्ही जाणू शकणार नाही. जसं मासा समुद्रामध्ये राहतो, आतच जन्माला येतो, आतच जगतो, आतच मरतो. समुद्र किती आहे त्याला नाही माहित होतो. आत राहत असून सुद्धा तो राहतोय प्रत्यक्ष समुद्रामध्ये. तो बाहेरून कधी बघत नाही समुद्र किती अथांग आहे, आणि त्यामुळे मासा समुद्र जाणत नाही. तशी आपली अवस्था आहे. आपण ब्रह्म जाणू नाही शकणार, ब्रह्मात राहून जाणू नाही शकणार. मिथ्या अभिमान येतो जाणणं हा. ब्रह्मस्वरूप होऊन आपण जेव्हा ध्यान समाधीमध्ये जातो, प्रत्यक्ष ब्रह्म होतो, त्या विश्वांच्या केंद्रापाशी जाऊन आपण पोहोचतो ध्यान समाधीमध्ये, तेव्हा आवाका लक्षात येतो की ब्रह्मांड किती आहे. ती अनुभूती, तो साक्षात्कार, ते दिव्य दर्शन व्हावं लागतं. आणि मग तिथून व्युत्थान झाल्यावर मौन होऊन जातो, दिग्मूढ होतो आपण. एवढं मोठं मी काय वर्णन करू त्याचं, अशक्य नाहीये मला, अशक्य. हे शब्द तोकडे, त्याच्या पलीकडे मी जाऊन आलो. आता मला कळलं काय आहे, सांगू शकत नाही. आणि म्हणून मिथ्या अभिमान आहे. औषात्मक ब्रह्म, त्याच्यावर ब्रह्म काय, अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे, जाहीर करून टाकलं. ओवी क्रमांक 18. अमृतीमध्ये आकाश सगळे साठविता प्रयास, म्हणून तयाचा अंश बोलीच येतो. अमृतीमध्ये, अमृती त्याचा अर्थ तीर्थ ठेवायचं भांड. तीर्थोदक, आपण एखाद्या भांड्यामध्ये तीर्थ गोळा करतो, त्याला अमृती म्हणतात. आता या अमृतीमध्ये जर आकाश सामावून घ्यायचा प्रयत्न केला आपण, तर ते शक्य आहे का, अशक्य आहे. त्या अंशात्मक आपण जाणू शकतो, जे की आपल्याकडे तो अंश आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतायत की म्हणून तयाचा अंश बोली जाईल. त्याला अंशात्मक असं म्हणावं लागतं, त्याच्यावरून आपल्याला अंदाज करावा लागतो, त्याला पकडावं लागतं. शीतावरून भाताची परीक्षा, भात झाला का, शिजला का, थांबा बघते. एक शीत, दोन शीत दाबून बघतो आपण, झाला, शिजला, सगळा भात शिजला. एक दोन शीतावरनं परीक्षा घेतो, सगळा भात आपण दाबून बघत नाही पातेल्यातला. तसा अंशात्मक आहे, आपल्याकडे आहे तो, आपल्याला उपलब्ध तोच आहे. त्याचा अभ्यास करायचा आहे, त्याला जाणून घ्यायचं, आणि त्यातून सुतावरून स्वर्गाला जायचं आहे. त्या अंशात्मावरून परमब्रह्म माहित करून घ्यायचं आहे. कवी क्रमांक 19. ब्रह्म तैसे कालवले, परी ते नाही हलवले, सर्वामध्ये परी संचलेपणे. ब्रह्म कसं आहे, तर बरणी संपूर्ण भरून साखर घातली बरणीमध्ये आणि झाकण लावून टाकलं. त्या बरणीमध्ये एक कणी आता साखरेचा आपण ठेवू शकणार नाही, इतकी बरणी भरली, घट्ट गच्च भरले, आत काही जागा शिल्लक नाही अजिबात, आणि झाकण लावलं. आता त्या आतल्या साखरेच्या कणांना आपण म्हटलं की बाबा हालचाल करा, हलवायला लागलो, तर ते जागचे हलू शकत नाहीत. ढिम्म बसून असतील तिथे, हलणार कसे, जागाच आहे कुठे हलायला. प्रत्येक कणाच्या शेजारी दुसरा कण आहे सभोवती, ते हलणार कसं. तसं ब्रह्म संपूर्ण ब्रह्मांड व्यापून आहे, हे अचल आहे. म्हणून एवढं मोठं ब्रह्मांड भरून राहिलंय. अशा प्रकारे ते अचल आहे, परी ते नाही हलवले, सर्वामध्ये परी संचलेपणे. इकडे तिकडे ते हालचाल करू शकत नाही, करतही नाही, आणि तरी सुद्धा ते सर्वत्र आहे, कारण ते सगळं ब्रह्मांड व्यापून आहे. ओवी क्रमांक 20. पंचभूती असे मिश्रित, परंतु ते भूतातीत, पंखी आकाश अलिप्त असोनी जसे. पंचभूती असे मिश्रित, परंतु ते पंचभूतातीत. पंचमहाभूतांमध्ये आकाश भरलेलं आहे, किंवा पंचमहाभूतांमध्ये ब्रह्म भरलेलं आहे, आणि म्हणून तर त्यांच्यामधून वस्तू जगत निर्माण होतं, त्यांना चैतन्य ऊर्जा त्यामधून मिळते. त्या पंचमहाभूतांमध्ये ब्रह्म भरलेले आहे पूर्णपणे.
आणि मग त्या पंचमहाभूतांची जाणीव करून घेतली, पंचमहाभूत ज्ञात करून घेतली, त्याचा अभ्यास केला. मग तुम्ही म्हणाल मला ब्रह्म मिळालं का? नाही मिळालं. मग पंचमहाभूतांचा अभ्यास करून ब्रह्म तुम्हाला जाणलं कसं? तुम्ही कसं? त्याला त्याने उदाहरण दिलंय. पंखी एखाद्या डबक्यामध्ये वरनं आकाशाचं प्रतिबिंब पडलेलं असं आकाश दिसतं आपल्याला डबक्यामध्ये, आणि त्या डबक्यामध्ये पाहून जर आपण म्हटलं की मला आकाश मिळालं, हे का इथे माझ्या आवाक्यात एवढंसं डबकत आहे, एवढंसं डबकं आहे, मी आहे इथे, एवढं हे आकाश आहे, नाही चालणार. आकाश वरती आहे, हे त्याचं प्रतिबिंब आहे. तसं पंचमहाभूतांमध्ये ब्रह्म आहे, त्यातून निर्मिती होते वस्तू जगताची. ते जाणून तुम्ही ब्रह्म नाही जाणू शकत पूर्णपणे, ते तेवढ्या पुरतच आहे. उभी क्रमांक 21. ब्रह्माचं दृष्टांत न घडे, बुजावया देणे घडे, तरी दृष्टांती साहित्य पडे, विचारिता आकाश. किंचित कल्पना यावी ब्रह्म म्हणजे काय, तर सगळं सांगणं अशक्य आहे. आणि म्हणून मला साहित्य, शब्दांचे बुडबुडे वापरावे लागणार, मला शब्द योजना करावी लागेल. तर एरवी माझे विचार तुमच्यापर्यंत येणार कसे, आदान प्रदान होणार कसं? भाषा एवढी एकच हत्यार आहे आपल्याकडे, माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि म्हणून शब्दांचा उपयोग मला करावाच लागेल. पण भ्रम करून घेऊ नका की मी शब्द सांगितले ते म्हणजे ब्रह्म आहे. केवळ किंचित कल्पना यावी एवढ्यासाठीच मला हे शब्द वापरावे लागणार आहेत, त्याला काही इलाज नाही. कवी क्रमांक 22. ख ब्रह्म ऐसी श्रुती, गगन सदृशम हे स्मृती, म्हणून ब्रह्माचं दृष्टांती आकाश घडे. श्रुती सांगतात की ब्रह्म हे आकाशासारखे आहे. ख म्हणजे आकाश. श्रुती सांगतात ब्रह्म आकाशासारखे आहे. त्यांना सांगायचं आहे पोकळी आहे, ब्रह्म म्हणजे पोकळी आहे, आकाश म्हणजे पोकळी आहे, असं साधारण त्याच्यामध्ये जे आहे त्याच्यावरून श्रुतीने सांगितलं आहे की ख ब्रह्म आकाशासारखं ब्रह्म आहे. गगन सदृशम हे स्मृती, स्मृती सांगतात ब्रह्म गगनासारखं आहे. काय सांगायचं, गगन अथांग आहे, आपल्या दृष्टीसाठी अथांग आहे, अनंत आहे. आता आपल्याला यान वगैरे सगळे झालेत, विमानं आलेत, वरती उडून जातो आपण. त्यावेळेला आकाशाची मर्यादा माहित नव्हती, अमर्यादच वाटायचं आपल्याला आकाश. तसं ब्रह्म आहे असं स्मृती सांगते. आता श्रुती स्मृती हे जे काही सांगते की ते आकाश आणि ब्रह्म, त्याची उपमा दिली, दोघांची तुलना केली आणि ब्रह्म आकाशासारखं आहे. आणि म्हणून मी केवळ ती उपमा दिलेली आहे, कारण श्रुती स्मृतीने त्याचा आधार घेतलाय. परंतु तसा गैरसमज करून घेऊ नका. आकाश अत्यंत मर्यादित आहे, छोटस आहे, ते मलिन होणार आहे, मलिन झालं की पुन्हा निर्मल होणार आहे. पण ब्रह्म विमल आहे, ते कधी मलिन होत नाही, ते अनंत आहे, आकाशाला मर्यादा आहेत. हे सगळं लक्षात घ्या. जरी श्रुती स्मृती सांगत असल्या तरी सुद्धा त्याने आपल्याला कळावं म्हणून हे सांगितलंय. गगनाची उपमा दिली, ती उपमाच आहे, त्याच्यावरून जाणून घ्यायचं आहे ब्रह्म किती मोठं आहे. ओवी क्रमांक 23. काळीमा नसता पितळ, मग ते सोन्याची केवळ, शून्यत्व नसता निवळ, आकाश ब्रह्म. खूप छान आहे हे. पितळ जे आहे ते चांगलं आपण घासलं, आता सध्याच्या भाषेत पितांबरी वगैरे लावून चकचकीत केलं, इथे सोन्यासारखं दिसायला लागतं, लखलख लखलख दिसायला लागतं, जसं काही सोनच लांबून फसायला होईल एखाद वेळी. पण ते काही दिवसांनी काळवंट, त्याच्यावर बाहेरच्या हवेची रिएक्शन होते, परिणाम होतो, त्याच्यावर रासायनिक क्रिया होते आणि ते काळवंट, म्हणून त्याला पितळ म्हणावं लागतं, नाही तर ते सोनच आहे एवढं धम्मक. तसं आकाश शून्य असल्यामुळे, आकाशी पोकळी असल्यामुळे ते शून्य आहे आणि म्हणून त्याला ब्रह्म म्हटलं जातं. पण ते ब्रह्म नाहीये. त्याचं कारण का, तर शून्यत्व नसता निवळ आकाश ब्रह्म. आकाश कसं आहे, ते शून्य. शून्य कसं आहे, तर शून्यामधून सृजन होऊ शकतं, शून्यामधून तुम्ही पूर्णत्वाला जाऊ शकता. हा फरक फक्त लक्षात घ्या. आकाश शून्य आहे, त्या शून्यामधून तुम्ही पूर्णत्वाला जाऊ शकता. त्या शून्यामध्ये पूर्णत्वाला तुम्हाला घेऊन जायची ताकद आहे, सृजन होऊ शकतं शून्यामधून. पण ब्रह्म कसं आहे, ते
पूर्ण आहे मुळातच. त्या पूर्णत्वाला तुम्ही पोहोचलात त्या शून्यत्वामधून, की त्याच्या पलीकडे आता काहीही नाही. त्या पूर्णामधून काहीही सृजन होणार नाही. ते शेवटचं टोक आहे. आणि ते कसं आहे? महाशून्य. हा शब्द लक्षात घ्या. शून्य आणि महाशून्य. ते महाशून्य आहे. शून्यातून महाशून्याला पोहोचतो आपण पूर्णत्व प्राप्त करून. त्या महाशून्यामधून पुन्हा सृजन होणार नाहीये. तिथून पुढे आता पुढे काहीही नाही. संपलं तिथे. डेड एंड. संपाप्त. पूर्णत्व. तुम्ही तिथे पोहोचलाच जाऊन. त्याच्या पलीकडे आता काहीही म्हणजे काहीही नाही. अशा प्रकारे ते महाशून्य आहे. आकाश शून्य आहे, बरोबर आहे, पण त्यातनं सृजन होतं. त्यातून पूर्णत्वाला तुम्ही पोहोचू शकता. साधना उपासना कराल, यात्रा कराल, हळूहळू परमात्मा तुम्हाला साक्षात्कारित व्हाल, अनुभूती मिळेल, ब्रह्मस्वरूप व्हाल, पूर्णाला जाऊन पोहोचाल. आणि तिथे पूर्णाला गेल्यानंतर पुन्हा शून्य तयार होतं. ते महाशून्य आहे. कारण त्या पलीकडे काही नाही म्हणून ते महाशून्य आहे. त्या पलीकडे आता काही नाही. संपलं तिथे. म्हणून ते शून्यत्व आहे. शून्य आणि महाशून्य हा फरक लक्षात घ्यायचा आहे. आणि म्हणून आकाशाची उपमा तोकडी आहे. आकाशाची उपमा बरोबर आहे. काय अनेक गोष्टी त्यात साधर्म्य आहे, सदृश आहेत काही गोष्टी तशाच. पण हा फरक लक्षात घ्या. समर्थ म्हणतात शून्यत्व नसता निवळ आकाश ब्रह्म. त्या महाशून्याच्या पलीकडे काही नाही. ते महाशून्य म्हणजे तिथून आता सृजन होणं शक्य नाही. थोडक्यात म्हणजे तुमचं जे बीज आहे भौतिकाचं, ते जळून त्याचं भस्म होऊन गेलं. त्याचं भस्म कपाळी लावलं, मुक्त झाला. त्या भौतिकाचं भस्म जळून, बीज जळून नष्ट होऊन गेलं. आता इथून पुढे काही नाही. ते महाशून्य. त्याच्या पलीकडे काहीही होणार नाही. ओवी क्रमांक 24. म्हणून ब्रह्म जैसे गगन आणि माया जैसे पवन, आढळे परी दर्शन नव्हे त्याचे. आणि म्हणून गगन, आकाश हे ब्रह्मासारखं आपल्याला वाटतं जसं आहे. पण हा फरक लक्षात घेतलात की तुमच्या लक्षात येईल ते आकाश म्हणजे ब्रह्म नव्हे. आता मी सांगितलं ते आकाश हे शून्य आहे आणि ब्रह्म पूर्णत्वाला जाऊन प्राप्त होणारं महाशून्य आहे. जसं माया, माया जैसा पवन. पवन सतत वाहत असतो, बदलत असतो, एका ठिकाणी राहत नाही. म्हणून तर त्याला पवन म्हणतो आपण. आता आपण म्हणतो हवा कशी कुंद झाली. आता उकडलं 42 टेम्परेचर पुण्याचं, कधी पाहिलं नाही इतक्या वर्षात. सतत वाहत आहे. तशी माया आहे, चंचल आहे, अतिशय वाहते सतत. बदल होत आहेत क्षणोक्षणी. पण आपल्याला ती माया दिसते, प्रत्यक्ष वापरतो आपण. तसं गगन दिसतं आपल्याला. पण तरी सुद्धा हे ते नव्हे, हे त्यांना सांगायचं आहे. ती माया म्हणजे ब्रह्म नव्हे, ते गगन म्हणजे ब्रह्म नव्हे. त्या वस्तू दिसत असल्या तरी सुद्धा ते ब्रह्म नव्हे, त्या नाशिवंत आहेत. ब्रह्म फक्त तुम्हाला भावेल, जाणवेल, तशी जाण येईल, फक्त अनुभूती मिळेल. कवी क्रमांक 25. शब्द सृष्टीची रचना होत जात क्षणक्षणा, परंतु ते स्थिरावे ना वायूचं ऐशी. जसं माया आणि पवन ही त्यांनी तुलना केली, तशी शब्दसृष्टीची ते तुलना करतायत. शब्दसृष्टी वायूसारखी आहे. आता आपण बोलतो, मी आता बोलतोय, 5:45 सुरुवात केली, 7 पर्यंत थांबेन. पण कसं आहे माझं बोलणं? एका वाक्यानंतर दुसरं, दुसऱ्यानंतर तिसरं, वाहत चाललाय. पहिलं वाक्य ऐकता नष्ट होऊन गेलंय. ऐकलं तुम्ही एकदा, समाप्त झालं. पुन्हा ते उद्घृत नाही होणार आहे. पुढची वाक्य उद्घृत होत जातील. वायूसारखं आहे शब्द रचना. शब्दसृष्टी वायूसारखी आहे. ते वाहतीये सतत. बोलता वाहत पुढे जातं. मागचं पुन्हा उद्घृत होत नाही. ऐकलं गेलं, संपलं. आपण बऱ्याच वेळेला गमतीने असं म्हणतो की एखादी गोष्ट आपण एखाद्याला सांगतो, त्याचं लक्ष नसतं, तो म्हणतो पुन्हा सांग ना. आपण काय म्हणतो? आकाशवाणी एकदाच होते, गमतीने म्हणतो. तेच आहे हे. एकदा बोललं, समाप्त. वारा वाहून गेला, शब्द वाहून गेले. तर स्थिरावे ना वायूसारखे शब्द स्थिरावत नाहीत. ओवी क्रमांक 26. ऐसो असी माया माईक, शाश्वत ते ब्रह्म एक, पाहू जाता अनेक व्यापून असे. जसं शब्दसृष्टी वाहून जाते वाऱ्याप्रमाणे, तशी माया आहे. माया तुम्हाला वस्तू जगत हे दिसतं, हे कालांतराने नष्ट होणार आहे. कालांतराने
नेहमीच मी सांगतो, वेळेचा फरक पडतो. फक्त इथून तानाजी मालुसरे गेले होते घोड्यावर सिंहगडाकडे, आज काय आहे इथे? अनेक प्रकारची स्थित्यंतर झाली. मी 64 साली पुण्यात राहायला आलो. या भागात येणं शक्य नव्हतं, जंगल होतं, अशक्य होतं येणं. आम्ही SNDT मध्ये माझे नातेवाईक राहायचे. त्याला कधी चुकून कोकणात काही भेट घेऊन आलो तर आम्ही 4-5 मुलं एकदम यायचो. भीती वाटायची इकडे यायला, इतकं सुनसान असायचं, ओसाड. त्या जिमखान्यापासून सगळं, त्याला एरंडवनच आहे अजून नाव. एरंड्याची झाडं होती, वस्ती नव्हती. जिमखान्यावर चितळ्यांचं दुकान आहे ना, त्या गल्लीमध्ये तुम्ही आत आलात की पहिल्याच चौकामध्ये उजव्या बाजूला एक बंगला आहे, तालीम नावाच्या मालकांचा. आता तिथे कोणी राहत नाही, बंद आहे तो बंगला, बंद पडलाय. त्याला नाव दिलंय व्हिला. व्हिलाचा इंग्रजी अर्थ माहितीये? गावाबाहेरचं घर. जिमखान्यावरच्या घराला व्हिला म्हटलंय. गावाबाहेरचं घर, त्या नदीच्या पलीकडचं घर, जंगलात कुठेतरी घर बांधलाय, व्हिला म्हणजे. अजूनही बंगला आहे तिथे, ते उघडा आहे, बंद आहे, कोण नाही तिथे, पण नाव व्हिला दिलंय. ते वाजलं की नेहमी आश्चर्य वाटतं मला, आपण कुठे कुठे, ते सगळं भरून गेलं जिमखाना, त्याला कोण व्हिला म्हणणार आता? पाहता पाहता कर्वेनगर मध्यस्वर आले. हे अशा हे आहे. शब्दसृष्टी वाजते वायूसारखी, कशी माया आहे. ते सगळे घरं वगैरे आता आपण निर्माण केलेत. आता बघा तुम्ही, सगळे बंगले 12-12 मजली बिल्डिंग उभ्या राहतात. माया आहे ही, वाहते सरळ, बदलत आहे, सतत बदल 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 होत जातोय. आणि या मायेने होणारा बदल, त्याच्या बरोबर जो बदलत गेला तो इथे टिकला. नाहीतर आम्ही बुरसटलेले मागे पडतो. प्रत्येक बाबतीत, विज्ञानाच्या बाबतीत कुणाला येता येते. जे काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत, तुमची मुलं, आमचे नातवंड पटापटा पटापटा वापरतात, आम्हाला काही येत नाही त्यातलं. त्या प्रवाहाबरोबर आम्ही वाहू शकलो नाही. माया आहे ही. त्या मायेबरोबर आम्ही वाहत नाही जाऊ शकलो. आम्ही किनाऱ्यावर स्थिरावलो आणि त्यामुळे मागे पडलो. त्यांच्या दृष्टीने आम्ही मागे पडलो, बुरसटलेले झालो. असं प्रत्येक क्षेत्रात झालेलं आहे. म्हणून माया मायावी आहे, समर्थ म्हणतात. आणि ब्रह्म मात्र शाश्वत आहे. ते एकाला जसं व्यापून आहे तसं अनेकांना व्यापून आहे. एकात आहे तसं अनेकात आहे. ते सगळीकडे व्यापून आहे आणि ते वाहत नाहीये. मागाशी वर सांगितलं तसं बरणीमध्ये गच्च साखर भरली, एक दाणाही आता राहणार नाही इतकी साखर भरली, झाकण लावून टाकलं. आता ती साखर प्रवास नाही करू शकत, आतला कण प्रवास नाही करू शकणार. कसं ब्रह्म आहे, ते चळे ना, ते हालचाल नाही करू शकत, इतकं गच्च भरलेलं आहे. म्हणून ते शाश्वत आहे, समर्थ सांगतायत. म्हणून ते विमल आहे. श्रोते हो, योगदासांच्या सहज, सोप्या आणि रसाळ निरूपणाचा आपण आस्वाद घेतच आहोत. विविध आध्यात्मिक विषयांवर त्यांची 50हून अधिक पुस्तकं bookganga.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. आपण त्यांचाही लाभ घेऊ शकता. धन्यवाद. ओवी क्रमांक 27. पृथ्वीसी भेदून आहे तरी ते ब्रह्म कठीण नव्हे, दुजी उपमा न साहे तया मृदत्वासी. ब्रह्म पृथ्वी भेदून पलीकडे गेलेलं आहे, कारण आतून बाहेरून सबाह्य अंतरी सगळीकडे व्यापून आहे ब्रह्म. आता एखादी गोष्ट जर भेदून जायचं असेल तर आपल्याकडे कठीण वस्तू असावी लागते. एखादी गोळ्याची ढेप तुम्हाला भेदून पलीकडे घालायची असेल तर तिथे सुरीच लागेल तुम्हाला. सुरी जड आहे, कडक आहे, ती भेदून तुम्ही पलीकडे न्याल. तिथे मृदू वस्तू असून उपयोग नाहीये. तुम्ही काय म्हणतात, शेवग्याची शेंग जर आणली आणि गोळ्याच्या ढेपात खुपसायला गेला, जमणार नाही. तसं ब्रह्म पृथ्वी भेदून, ग्रहगोल तारे भेदून सबाह्य अभ्यंतरी व्यापून आहे. आणि असं असून सुद्धा ते अत्यंत मृदू आहे. मृदू म्हणजे सूक्ष्म आहे. हा फरक लक्षात घ्या. एखादी गोष्ट भेदायची म्हणजे कडक वस्तू लागते भेदायला. ब्रह्माने सगळंच भेदून टाकलंय, अंतर्बाह्य व्यापून आहे सगळीकडे. आणि तरी सुद्धा ते सूक्ष्माती सूक्ष्म आहे, ते जड नाहीये अजिबात. पृथ्वीला भेदून सुद्धा, पृथ्वी म्हणजे ग्रहगोलतारे सगळे. आणि म्हणून ब्रह्माला, त्याच्या त्या सूक्ष्मपणाला आपण उपमा देऊ शकत नाही. मृदुत्वाशी एकही उपमा आपण देऊ शकत नाही. अशक्य उपमा देणं. उदाहरणार्थ अजून एक तुम्हाला सांगतो उदाहरण.
एखादा तुम्ही पदार्थ केलात, गुलाबजाम केलेत उदाहरणार्थ, आणि त्याच्यामध्ये आता पाकात ते घातले, तर गुलाबजामच्या प्रत्येक गुलाबजांबूच्या केंद्रापर्यंत पाक पोहोचण्यासाठी तो गुलाबजाम मऊ व्हावा लागतो, स्पॉन्जी व्हावा लागतो. आता पाक बाहेर बाहेर राहतो आणि खायला गेला की आत तो कोरडा असतो. जर गुलाबजाम चांगला स्पॉन्जी झालेला नसेल तर आत नाही जाऊ शकत, तो भेदून आत नाही जाऊ शकत पाक. तसं ब्रह्माचं नाहीये, त्याला फरक पडत नाही काय आहे, तो सगळं व्यापून आत जातो, इतकं ते सूक्ष्म आहे. पाणी झिरपत, आता पावसाळ्यामध्ये पाणी जमिनीमध्ये झिरपेल, किती झिरपेल, कातळ लागेपर्यंत तिथे ते थांबेल आणि तिथे त्याचा झरा व्हायला लागेल आणि मग त्याच्या विहिरी तलाव वगैरे आपण खोलतो, त्याच्या पलीकडे नाही ते जाऊ शकणार. त्याला मर्यादा आहे सूक्ष्मपणाला. गुलाबजामच्या पाकाला जशी सूक्ष्म मर्यादा आहे त्याला नाही जाऊ शकणार, नीट गुलाबजाम झाला नसेल तर. तसं जमीन त्यातनं झिरपत झिरपत जाईल आणि कातळ खाली लागला की तिथे पाणी थांबेल, ते भेदून ते पलीकडे नाही जाणार. तसं ब्रह्म नाहीये. समोरची वस्तू किती कशी आहे, किती कठीण आहे, ब्रह्माला काही फरक पडत नाही, ते भेदून ते बाह्य अभ्यंतरी पलीकडे निघून जातं. आणि म्हणून ब्रह्मा किती मृदू आहे त्याला उपमा आपण देऊ शकत नाही. मग आपण काय म्हणतो, भाषेची मर्यादा, ते सूक्ष्माहून सूक्ष्म आहे. तुमच्या दृष्टीने सूक्ष्म काय आहे सगळ्यात, त्याच्यापेक्षा ते सूक्ष्म आहे. एवढंच त्याच्याबद्दल आपण वर्णन करू शकतो, कारण शब्दाला मर्यादा आली, त्याच्या उपमेला मर्यादा आली. दुसरी उपमा न साहे तया मृदत्व असे, त्याला काही उपमा आपण देऊ शकत नाही ब्रह्माला. कवी क्रमांक 28. आता ब्रह्म किती सूक्ष्म आहे त्याच्यासाठी आता समर्थ उदाहरणं देत आहेत. पद्धत आहे त्यांची ती लिहायची. पृथ्वी होणे मृद जळ, जळा होणे तो अनळ, अनळा होणे कोमळ वायू जाणावं. पृथ्वीपेक्षा सूक्ष्म काय आहे तर पाणी सूक्ष्म आहे, तर पृथ्वी ते झिरपतं खाली. जळाहून सूक्ष्म काय आहे, अग्नी आहे, तर पाण्याला जाळून टाकतो, त्याची वाफ करून टाकतो. अनळा होणे कोमळ वायू जाणे, अग्नीपेक्षा वायू कोमल आहे. वायू व्हायला लागला की अग्नी भडकतो, अतिवायू झाला की अग्नी शांत होऊन जातो, विझून जातो. एखादी काडी पेटवली, फुंकर घातलं की विझून जाते. पण चुली, आता चूल आली नाही का, नाही, एखादी शेकोटी पेटवली आणि त्याला जर तुम्ही फुंकर घालायला, निखार आहे, तुम्ही जर फुंकर घातले तर फुलच जातात, ते विझत नाहीत, पण काडी विझते. वायू हा सूक्ष्म आहे त्या अग्नीपेक्षा. कवी क्रमांक 29. वायू होऊन ते गगन, अत्यंतचे मृद जाण, गगनाहून मृद पूर्ण ब्रह्म जाणावे. वायूहून आकाश, ते सूक्ष्म आहे, कारण वायू आकाशात वाहत असतो. आकाश सूक्ष्म आहे म्हणून वाहू, त्यात वायू वाहू शकतो, नाही तर नाही वाहू शकणार. पृथ्वी जड आहे, कातळ आहे, त्याला कुठेतरी पाणी झिरपून तिथे थांबतं. काठिण्य असलं की मृदूपणा तिथे माघार घेतो. तसं आकाश पूर्ण सूक्ष्म आहे म्हणून वायू त्याच्यामध्ये संचार करू शकतो, म्हणून वायूपेक्षा आकाश सूक्ष्म आहे. गगनाहून मृदपूर्ण ब्रह्म जाणावे, त्या आकाशापेक्षाही ब्रह्म सगळ्यात सूक्ष्म आहे. असं एक एक सांगत सांगत पूर्णत्वाला ते आले की सूक्ष्म किती, सूक्ष्माहून सूक्ष्म. तुमच्या दृष्टीने आकाश सूक्ष्म आहे, त्यापेक्षा ब्रह्म सूक्ष्म आहे. कवी क्रमांक 30. वज्रासह असे भेदिले, परी मृदत्व नाही गेले, उपमे रहित संचले, कठीण ना मृद. आता एक वेगळा पैलू सांगितला ब्रह्माचा. वज्र हे सगळ्यात अभेद्य, अतिशय कठीण असं अस्त्र धरलं गेलेलं आहे, शस्त्र धरलं गेलेलं आहे. इंद्राने वज्र फेकलं. वज्र सगळ्यात कठीण आहे, सगळ्यात अतिशय. ते सुद्धा ब्रह्म भेदून जातो पलीकडे. मग याचा अर्थ वज्र ब्रह्मापेक्षा श्रेष्ठ आहे का? तर तसं नाहीये, ब्रह्म श्रेष्ठ आहे. त्या वज्राचा त्या ब्रह्मावर काही उपयोग होणार नाही. पण समर्थ म्हणतात कठीण ना मृद. ब्रह्म कठीण पण नाहीये आणि मृदू पण नाहीये, त्याच्या दोहोच्या पलीकडे येते. वज्र कठीण, कठीण म्हणजे सगळ्यात कठीण म्हणजे वज्र आहे. ब्रह्म सगळ्यात सूक्ष्म आहे, मग ते कठीण सूक्ष्मावर तुम्ही वापरू शकाल का? ते निष्प्रभ होऊन जाईल, त्याचा काही उपयोग नाही. लोणी घेतलं आणि त्याच्यावर तलवार मारली तर तलवार आणि लोणी काय, लोणी किती मृदू आहे, तलवार कठीण आहे, तर लोणी कुठल्या कुठे वितळून निघून जाईल.
स्मॅश होऊन जाईल. तसं वज्र तुम्ही ब्रह्मावर जर वापरायला गेलात तर ते वज्र तुम्ही वापरू शकणार नाही. ते अतीव सूक्ष्म आहे. भौतिक उदाहरण द्यायचं, एखादी तलवार तुम्ही हवेवरनं फिरवली, मग हवेचे तुकडे होतात का? नाही तुकडे होत. तसं हे आहे. ते वज्र ब्रह्म नाही तुम्ही वापरू शकत. आणि म्हणून शेवटी समर्थ म्हणतात ब्रह्म कठीण पण नाही आणि मृदू पण नाहीये, ते दोषही पलीकडे. त्याचे गुणधर्म वेगळेच आहेत काहीतरी. ओवी क्रमांक 31. पृथ्वीमध्ये व्यापून असे, पृथ्वी नासे ते न नासे, जळ शोषे ते न शोषे, जळी असू नये. ब्रह्माने संपूर्ण पृथ्वी अंतर्बाह्य सबाह्य अभ्यंतरी अंतर्बाह्य व्यापून टाकले. परंतु पृथ्वी ही नाशिवंत आहे. केव्हा ना केव्हा तरी इथे प्रलय होईल, सगळी पृथ्वी नष्ट होईल, विरघळून जाईल पाण्यामध्ये. मग त्यावेळी त्या पृथ्वीमध्ये असलेलं ब्रह्म सुद्धा विरघळणार आहे का पाण्यामध्ये? मुळीच नाही. ते स्वतंत्र आहे, तसंच राहील निराळ. जळ शोषे ते न शोषे, जळी असो नये. पाणी त्याच्यामुळे त्याची वाफ होऊन जाईल. मग जळामध्ये ब्रह्म आहे, पाण्यामध्ये ब्रह्म आहे, एरवी पाणी असणे शक्य नाही. मग त्या तेजामुळे जर पाण्याची वाफ झाली, पाणी नष्ट होऊन गेलं, तर ते ब्रह्म त्यातलं नष्ट होणार आहे का? अजिबात नाही. ते एका बाजूला राहील. वाफ तेवढी निघून जाईल पाण्याची, ते आहे तसंच राहील. त्याला काही फरक पडणार नाही. ओवी क्रमांक 32. तेजी असे परी जळे ना, पवनी असे परी चळे ना, गगनी असे परी कळे ना ब्रह्म ते. ते तेजामध्ये ब्रह्म आहे. आता तेच तर आग आहे, सगळं भस्म करून टाकतो. मग त्या ब्रह्माचं भस्म होतं का? अजिबात नाही. उलट त्या ब्रह्मामुळे ते तेज आहे. पवनी असे परी चळे ना. वायूमध्ये सुद्धा ब्रह्म आहे, वायू वाहत आहे, पण ब्रह्म वाहत नाहीये. ते पूर्ण भरून आहे ब्रह्मांड, संपूर्ण ब्रह्मांड गच्च भरून आहे. ते वायूसारखं वाहत नाही. गगनी असे परी कळे ना ब्रह्म ते. गगनात सुद्धा आहे, पोकळे, अनेक गोष्टी साधर्म्य आहे त्यांच्यामध्ये, गगन आणि ब्रह्म याच्यामध्ये. आणि असं सगळं असून सुद्धा हे पंचमा तत्व, पंचमा भूत तुम्ही जरी जाणलीत, त्याच्यामध्ये ब्रह्म जरी असलं, ते अबाधित आहे त्यांच्यामध्ये. आणि असा सगळा अभ्यास केलात तरी सुद्धा ब्रह्म तुम्ही जाणू शकत नाही. तुम्हाला ते कळणार नाही, उमजणार नाही. ते त्याच्या पलीकडे, एवढंच त्याचं कारण आहे. ओवी क्रमांक 33. शरीर अवघे व्यापले, परिते नाही आढळले, जवळची दुरावेले नवल कैसे. ब्रह्माने संपूर्ण शरीर व्यापून टाकलेलं आहे, आत बाहेर सगळीकडे. इतकं ब्रह्म आपल्या जवळ आहे. आता आपल्या सगळ्यात जवळची जी व्यक्ती असते, तिला आपण अथपासून इथेपर्यंत जाणतो. आई मुलाला पूर्ण जाणते, मूल कसं येते. ते चांगलं आहे का वाईट आहे हा गोष्ट गौण आहे, पण तिला ते माहिती आहे कसं आहे. त्या मुलाबद्दल कोणी काही सांगायला लागलं की मी जन्म दिलाय त्याला, मी त्याला वाढवलंय, मला माहिती आहे माझा मुलगा. तसं ब्रह्म आपल्यामध्ये व्यापून आहे, अंतर्बाह्य सगळीकडे, सगळ्यात जवळ ते आहे. आणि तरी सुद्धा आपण त्याला जाणू शकत नाही. हे मोठं नवलय समर्थ म्हणतात. ते जवळ असून दूर असल्यासारखे आपल्यापासून जाणीवेच्या दृष्टिकोनातून. जसं काय आपल्याला ते माहितच नाही, आपल्या जवळ नाहीच आहे, ते लांब कुठेतरी आहे. इतकं आपण त्याला अजिबात जाणू शकत नाही, जाणतही नाही. सगळ्यात जवळ ब्रह्म आहे आपल्या, आणि जाणीवेच्या दृष्टिकोनातून ते सगळ्यात दूर आहे. दूरची वस्तू आपण जाणत नाही, तसं आपण त्याला जाणू शकत नाही. हे मोठं नवलय समर्थ म्हणतात. ओवी क्रमांक 34. सन्मुखची सहूकडे, तयामध्ये पाहणे घडे, बाह्याभ्यंतरी रोकडे सिद्धची आहे. सगळ्या बाजूने ब्रह्म आपल्याला सन्मुख आहे. त्याच्याशिवाय इथे काही असू शकत नाही. त्याच्यामुळेच आपल्याला ज्ञानेंद्रियांमुळे जाणणे, त्याच्यामुळेच कर्मेंद्रिय काम करतात, सगळं त्याच्यामुळेच घडत आहे. अंतर्बाह्य रोकडे आपल्यामध्ये, आपण जिवंत आहोत हाच त्याचा पुरावा आहे की ब्रह्म आपल्यामध्ये आहे. इतकं ते रोकड आहे आणि सिद्धच आहे म्हणून. आणि वेगळं सिद्ध करायची गरज नाही. आपण जिवंत आहोत, आपण जीवित आहोत, याचाच अर्थ आपल्यामध्ये ब्रह्म आहे, अंतर्बाह्य व्यापून आहे आपल्याला. ओवी क्रमांक 35. तयामध्ये जी आपण सहबाह्य ते जाणं, दृश्या वेगळी खूण गगनासारखी. आपण त्याच्यात आहोत, ते आपल्यात आहे. आणि असं असून सुद्धा ब्रह्म काहीतरी वेगळंच आहे,
ही खूण तुम्ही जाणून घ्या. तुम्हाला ते आकलन होणं शक्य नाहीये सहजासहजी. त्याच्यामध्ये तुम्ही आहात आणि तुमच्यामध्ये ते आहे. वास्तविक जाणवलं पाहिजे, आपल्याला माहिती असायला पाहिजे काय आहे, कारण आपल्यामध्ये आपण त्याच्यात आहोत. आणि काय पाहिजे जवळीक, इतकी जवळीक असून सुद्धा ते संपूर्ण आजूबाजूला जे वस्तू जगत आहे त्याच्यापेक्षा ते वेगळं आहे. ही पक्की खूणगाठ बांधून घ्या. ते गगनासारखं सुद्धा नाहीये. गगन आकाश वरती आहे, ते पोकळ आहे पूर्णपणे. तुम्ही पृथ्वीवर राहता तरी सुद्धा आकाश तुम्ही जाणू शकत नाही. तसं ब्रह्मामध्ये तुम्ही राहता, ब्रह्म तुमच्यामध्ये राहता, तरी सुद्धा ब्रह्म तुम्ही जाणू शकणार नाही, जाणू शकतही नाही. ओबी क्रमांक 36. काही नाहीसे वाटले तेथेची ते कोंदटले, जैसे न दिसे आपले आपणासी धन. आपलं स्वतःच धन काय आहे? धन एकमावे तो म्हणजे अवशात्मा. बाकी सगळं मिथ्या आहे. पैसा आज आहे उद्या नाही, स्थावर जंगम मिळकत आज आहे उद्या नाही. तुम्ही गेला तुमची मुलं वळ पार उधळून वाट लावून टाकतील सगळ्याचे, काय पत्ता लागणार नाही. तुमच्याकडे काही नसेल, तुम्ही कर्तृत्वाने हवी तेवढी इस्टेट जमवून घ्याल. धन एकच आहे आपलं, ते म्हणजे अवशात्मा. हा अवशात्मा आपलं स्वतःच धन आपल्याला दिसतं का? नाही दिसत. पण दिसत नसतं तरी तो आहे, कारण आपण जिवंत आहोत. तसं ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटतं की इथे काहीही नाहीये, हे बोलणंच मिथ्या आहे. तिथे ब्रह्म आहे. तुम्हाला दृश्य असलेल्या गोष्टी तिथे नाहीयेत, तुम्हाला जाणवणाऱ्या गोष्टी तिथे नाहीयेत. एखादा वास नसेल, वायू नसेल, तर तुम्हाला जाणवतो, तो नसेल तिथे. पण याचा तिथे ब्रह्म नाही अशातला भाग नाही. प्रत्येक ठिकाणी ब्रह्म आहे. ओबी क्रमांक 37. जो जो पदार्थ दृष्टी पडे ते त्या पदार्था एलीकडे, अनुभवे ते कुवाडे उकलावे. जे जे तुम्हाला दृश्य, जे जे तुम्हाला जाणवतं, त्या प्रत्येकाच्या अलीकडे ब्रह्म आहे. म्हणजे ब्रह्मामधून ते निर्माण झालेलं आहे. ब्रह्म नुसतंच पलीकडे नाहीये, त्याच्या अलीकडे सुद्धा आहे. एलीकडे मुद्दाम म्हटलंय. त्या सगळे पदार्थ जे जे तुम्हाला दृश्य, जे जाणवणारे आहेत, त्या सगळ्यांच्या अलीकडे ब्रह्म आहे. ब्रह्मामधून ते सगळं निर्माण झालंय. आणि म्हणून हे कोडं अनुभूतीनेच फक्त उकलावं लागतं, अनुभूतीनेच फक्त जाणावं लागतं. एरवी ते तुम्ही जाणू शकणार नाही अजिबात. अनेक गोष्टी अशा आहेत तुम्हाला गुंग करून टाकणाऱ्या आहेत. तुम्ही त्याचं कोडं उलगडू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः ते होत नाही. एखाद्या आईला विचारलं जातं, अरे काय तुमचा मुलगा तो किती व्यसनी आहे, किती चक्रम आहे, किती वाईट आहे. या जगामध्ये जितक्या वाईट गोष्टी म्हणून सभ्य लोक मानतात, त्या सगळ्या त्याच्यामध्ये आहेत. ते सगळं काही तो करतो, आणि तरी सुद्धा तुम्ही त्याची बाजू घेता. मग ते काय सांगते, ते तुला आई झाल्याशिवाय नाही कळणार. अशा मुलाची जेव्हा तू आई होशील पुढील कधी जन्मामध्ये, तेव्हा तुला कळेल की माझं काय त्याच्याबद्दल, मला जे काही वाटतं त्याच्याबद्दल. ते त्याला जन्म दिलाय, माझ्या पोटचा गोळा आहे, तो कसाही असला तरी मला जे काही वाटतं ते वाटतं, त्याला मी काही करू शकत नाही. तसं ब्रह्म आहे. हे सगळं कोडं जे काही आहे ते तुम्ही उलगडू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः ब्रह्मस्वरूप होत नाही. जोपर्यंत तुम्ही अशा मुलाची आई होत नाही, तोपर्यंत ही माया तुम्हाला कळणार नाही काय आहे. तसंच हे आहे, त्याला एकच आहे, तुम्ही ब्रह्मस्वरूप होणं. अनुभवे हे कुवाडे उकलावे. प्रत्यक्ष स्वानुभूती घ्यावी, साक्षात्कारित व्हावं, दार्शनिक व्हावं. मग तुम्हाला ते कोडं उलगडेल की ब्रह्म नेमकं काय आहे. ओबी क्रमांक 38. मागे पुढे आकाश, पदार्थ विण जो पैस, पृथ्वी विण भकास एक रूप. वस्तू जगत सगळं नष्ट झालं असं आपण गृहीत धरूया. पृथ्वी नष्ट झाली तरी सुद्धा हे अवकाश जे आहे ते तसंच्या तसंच असणार आहे. मागे पुढे आकाश, सगळीकडे आकाश भरलेलं आहे. वस्तू जगत इथे सगळं भरलेलं आहे. सगळं नष्ट झालं तरी आकाश तसंच असणार आहे. पोकळी तशीच असणार आहे. पोकळी कुठे जाणार नाहीये. पृथ्वी नष्ट झाली, ती अवकाशातच नष्ट होणार आहे. तिकडे ते अवकाश तसंच राहणार आहे. त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. अवकाश नष्ट होणार नाहीये. आता आकाशात तुम्ही आहे, तुमच्यात आकाश आहे, पण तुम्ही नष्ट झालात, आकाश तसंच राहणार आहे. तसंच हे ब्रह्म आहे. ओवी क्रमांक 39. जे जे रूप आणि नाम, तो तो नाथिलाची भ्रम, नाम रूपातीत वर्म अनुभवी जाणे. आता ह्या गोष्टी दिसणाऱ्या आहेत, पदार्थ किंवा पृथ्वी.
पण तुम्ही ज्यांना ज्यांना नाव दिलेलं आहे, जे तुम्ही रूप म्हणून त्याच्याकडे पाहता, अशा गोष्टी सुद्धा उद्या जर नष्ट झाल्या तर नामरूपातीत वर्म अनुभवे जाणे, त्याच्या पलीकडे ब्रह्म म्हणजे काय आहे ते तुम्हाला अनुभूतीने माहित होईल. तुम्ही नाव दिलं परमात्म्याला, विष्णू असं नाव दिलं, ती मूर्ती नष्ट झाली, पण नाव शिल्लक राहील. तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत तुम्ही सांगू शकाल की इथे विष्णूचं मंदिर होतं, इथे मूर्ती होती विष्णूची. नामरूपाने ते शिल्लक असेल, तुम्ही रूपाचं वर्णनही कराल, मूर्ती कशी होती. मूर्ती नष्ट करून टाकले कोणीतरी नतद्रष्टाने येऊन, पण नामरूपाने तिथे स्मृती रूपाने शिल्लक आहे. आता हे नामरूप स्मृती रूपाने शिल्लक आहे, ते कुठपर्यंत शिल्लक आहे? तुम्ही आहात तोपर्यंत. आजूबाजूच्या लोकांना तुम्ही सांगाल फार तर 1, 2, 3 पिढ्या समाप्त, नंतर त्याची नाव निशाणी राहणार नाही. इतिहास नष्ट होऊन जातो, कोणी लक्षात ठेवत नाही. आज लिहून सगळं ठेवलंय, सगळं जरी लिहून ठेवलं तरी वाचायला हवेत ना लोक. तरुण वर्ग मला भेटतात, काय ना काही कारणाने या अध्यात्माच्यासाठी कधी येतात, कधी बीपी झालाय म्हणून येतात. त्यांना जर सांगायला गेलं की बाबा उपनिषद वगैरे घे, बघा छान आहे, आपलं हे, हो सर ते आता आउटडेट झालो. हे बरं आहे, आपलं प्राणायाम आउटडेट नाही झाला त्यांच्यासाठी. असे भेटतात, आजही भेटतात. ती गोळी 2.5 पर्यंत पोहोचते, मग काय करायचं? आता प्राणायाम तो चालतो, पण एखादं उपनिषदाचं पुस्तक वाच बाबा, एखादा भेटतो क्वचित. ठीक आहे सर, तुम्ही सांगताय ना, वाचून बघतो, क्वचित एखादा. तसं नामरूप सुद्धा, ते सुद्धा नष्ट होणार आहे कालांतराने, हळूहळू सगळं नष्ट होणार आहे, हे कोणी बघणार नाहीये. आणि म्हणून ब्रह्म नामरूपातीत वर्म अनुभवी जाणे, ते तुम्हाला अनुभवानेच जाणावं लागतं. त्याला तुम्ही किती नाव दिलं तरी त्या नावामधून तुम्ही ब्रह्म नाही जाणू शकणार, कारण शेवटी ते शब्द जंजाळे, त्या शब्दांच्या पलीकडेच तुम्हाला जावं लागेल ब्रह्म जाणण्यासाठी. त्याला दुसरा कुठला उपाय नाहीये. आणि हेच सगळे वेद आणि उपनिषद शिकवतात. इथे गुंतू नका, याच्यात गुंतू नका, सद्गुरू मध्ये गुंतू नका सांगितलंय. त्याचा फक्त तो काय उपदेश करतो, साधना आणि उपासना सांगतो ती घ्या. सद्गुरू जर थांबू नका कायमस्वरूपी, तुम्ही स्वतःचे स्वतंत्र साक्षात्कारित व्हा. ओवी क्रमांक 40. नवी धुंबराचे डोंगर उचलती थोर थोर, तैसे दावे ओडंबर माया देवी. आकाशामध्ये धुराचे डोंगर आपल्याला दिसून येतात, धुळीचे डोंगर दिसून येतात, ढग इकडे तिकडे हलत असतात, पळत असतात. तसे माया ह्या ब्रह्मांडामध्ये वस्तू जगत आपल्याला दाखवत असते. अनेक विविध वैचित्र्यांनी भरलेलं वस्तू जगत आहे. माया सतत प्रवाही आहे, दररोज बदल होत आहे, नवीन नवीन गोष्टी येत आहेत, आपण तिकडे आकर्षित होतोय. जुन्या वस्तू आपण चक्क मोडीत काढतो आणि नवीन घेऊन येतो, जरी जुनं ते सोनं असलं तरी सुद्धा. हे विशेष आहे त्याच्यामध्ये. पितळ्याची भांडी पाणी प्यायची किंवा तांब्याची भांडी किती उत्कृष्ट आहेत, औषधे आहेत. चांदी, सोनं, तांब, पितळ याच्यामध्ये पाणी प्यावं. एकेकाळी प्यायला जात होतं, सोनं चांदी नसेल पण पितळ आणि तांब्याची भांडी परवापर्यंत आमच्या खेडेगावानं होती सगळ्यांकडनं. नंतर एक दिवस नष्ट झाली आणि तिथे स्टेनलेस स्टील आलं सगळं. आता परवा गेलो, स्टेनलेस स्टील गेलो आणि काचेचे ग्लास आले. ट्रे मधून आणून, काका पाणी पिणार, ग्लास? अरे तुझ्या आजोबांकडनं ते भांडी गेली कुठे, पितळ आणि तांब्याची वगैरे, ती बरी होती, ते मोडीत टाकून दिले म्हणाले. भरपूर पैसे आले, भरपूर ग्लास आले त्याच्यामधनं. ही माया आहे. ओडंबर माया विविध वस्तू जगत दाखवत असतं सारखं, आणि आपण पळत असतो तिच्या मागे. आणि तुम्ही नाही पळालात बुरसट होऊन जाल. पण मी जर तांब्या पितळाच्या भांड्यात मला पाणी दे म्हटलं तर तो कसं तरीच बघेल माझ्याकडे. ते कुठनं आलं, कुठल्या जमान्यामध्ये तुम्ही वावरताय अजून. कशी माया आहे, ते सगळा आभास निर्माण करते, ते ब्रह्म नाहीये. ओवी क्रमांक 41. ऐसी माया अशाश्वत, ब्रह्म जाणारे शाश्वत, सर्व ठाई सदोदित भरले असे. अशी माया अशाश्वत आहे, त्याच्या विरुद्ध ब्रह्म जे आहे ते शाश्वत आहे.
पण ब्रह्माशिवाय काही असं असू शकत नाही, ते महत्वाचं आहे. त्यामुळे काय इथे आहे ही माया आहे. त्याच्यामध्ये किती व्हायचं ते तुम्ही ठरवायचं. त्याचा देवधर्मापुरता उपयोग करून अलिप्त राहून कसं ब्रह्म प्राप्त करायचं ते तुम्ही जाणायचं. पण ब्रह्म शाश्वत आहे, ते गच्च भरलेलं आहे, त्याच्यामध्ये बदल काही होणार नाहीये. ओवी क्रमांक 42. पोथी वाचू जाता पाहे, मातृका मध्येची आहे, नेत्रे निघोनी राहे मृदपण. ब्रह्म कुठे कुठे आहे तर तुम्ही जेव्हा एखादी पोथी वाचता त्यावेळेला ते मातृकामध्ये, त्या शब्दामध्ये ब्रह्मच आहे. तुमच्या नेत्रामध्ये तुम्ही पाहता शब्द ते सुद्धा ब्रह्म आहे. इतकं ब्रह्म भरलेलं आहे, इतकं ते मृदू आहे. त्या अक्षरांमध्ये सुद्धा ब्रह्म आहे, ते टाईप केलं ते ब्रह्म आहे. सगळीकडे ब्रह्म ब्रह्म आणि ब्रह्म आहे. डोळ्याने तुम्ही पाहता ते सुद्धा ब्रह्म ब्रह्म पाहत असतो. हे जे मातृका म्हणजे जे अक्षर आहेत ते ब्रह्म आहे. तुमचे डोळे नजर ते सुद्धा ब्रह्म आहे, ब्रह्म ब्रह्म वाचतोय. ओवी क्रमांक 43. श्रवणे शब्द ऐकता, मने विचार पाहता, मना सबाह्य तत्वता परब्रह्म. आपण शब्द ऐकतो कानाने, जसं डोळ्याने वाचतो तसं कानाने शब्द ऐकतो, ते सुद्धा ब्रह्म आहे. ब्रह्म असेल तर शब्द येणार कसे कानापर्यंत? अशक्य आहे. मन सुद्धा जे आपल्याला नकोय, न तर द्रष्ट आहे, उपटसून निर्माण झालेले आपल्यामध्ये, त्याला सुद्धा ब्रह्माकडनंच ताकद मिळते. मन जेव्हा विचार करतो ते सुद्धा ब्रह्मामुळेच विचार करतो, त्यामुळेच ते जिवंत राहतं. इतकं ब्रह्म सगळीकडे आहे. ओवी क्रमांक 44. शरणे चालता मार्गी, जे आढळे सर्वांगी, खरे घेता वस्तू लागी, आडवे ब्रह्म. तुम्ही चालत चालत असता, पायाने चालत जाता, तो मार्ग सुद्धा ब्रह्म आहे. तुम्ही चालता ते सुद्धा ब्रह्म आहे. एखादी वस्तू हातामध्ये धरली, तुम्ही आडवी धरली तर ब्रह्म आडव्या तसंच राहील, ते आडवं ब्रह्म आहे. तुम्ही हातात धरलेली वस्तू सुद्धा, उभी धरलीत उभं ब्रह्म आहे, तुम्ही उभे राहिलात उभं ब्रह्म आहे. वस्तू आडवी धरली हातामध्ये, आडवं ब्रह्मच आहे. सगळं ब्रह्म आहे इथे. ओवी क्रमांक 45. असो इंद्रिय समुदाव, तयामध्ये वर्ते सर्व, जाणू जाता मोडे हाव इंद्रियांची. अशा प्रकारे इंद्रिय जी आहेत की ज्यामुळे तुम्हाला वस्तू जगत भावतं, ज्यामुळे वस्तू जगताचा उपभोग घेता, त्या इंद्रियांमध्ये सुद्धा ब्रह्माचीच ताकद आहे. त्याच्याशिवाय इंद्रिय वर्तन नाही करू शकणार. परंतु तथापि विशेष असा आहे की ज्याचा उपयोग करून इंद्रिय वस्तू जगताचा उपभोग घेतात, इकडे आकृष्ट करतात, तुमचं चालचलन बदलतात, त्या इंद्रियांना ते ब्रह्म अगोचर राहतं. त्याचा उपयोग करूनच ते तुम्हाला उपभोगामध्ये अडकवतायत. जाणू जाता मोडे हावे हाव इंद्रियांची, इंद्रियांची नाचक्की करून टाकतात. त्यानं चकवतं ब्रह्म. अरे आपण तो वापरतोय. आमच्या एका मित्राकडे चार्टर्ड अकाउंट होता, त्याचं इथे ऑफिस होतं कर्वे रोडला. त्याच्याकडे हाऊस बॉय कामाला, त्याच्याकडे ऑफिस बॉय कामाला होता. त्याचं काम सगळंच होतं, कडे झाडण्यापासून सगळे काम करायचं. त्यात एक काम होतं की चहा तयार करून द्यायचा सगळ्यांना, आणि त्यामुळे ऑफिसमध्ये 2 लिटर दूध घेतलं जायचं. राबता बराच होता. कुठे आले की चहा आणून द्यायचा. तर तो मुलगा चहा सुद्धा करायचा. तो बाकी सगळी कामं, तो ऑफिस बॉयच होता. तर एक दिवस एक स्टाफ मधला मनुष्य त्याला काय बोलला असेल, मोठं विनोदी बोलला, ऐकण्यासारखं आहे, हसायला येईल तुम्हाला. कोणतरी असं म्हणालं की काय रे, त्याचं काय नाव असेल, काय रे इथे यायच्या आधी असा किडकिडीत होतास, आता कसं छान गुटगुटीत झालास. तर पलीकडनं कोणतरी म्हणालं, रोज 2 लिटर दुधाची साय पचवतोय. तर त्याने माझ्या मित्राने तक्रार केली. तेव्हा बाहेर मला असं बोलतात. तो काय म्हणाला, सहज बोलला माझा मित्र, ते मनात काही नाही. अरे मध्ये खरं बोलतायत ना, रोज साई सगळं दूध तापून दूध ते चहा करतोस का, वरची साय काढून खातोस आणि त्या उरलेल्या ह्याच्यातनं दूध घालतोस ना चहामध्ये. तो काही बोलला नाही. संध्याकाळी कामावरून निघून गेला आणि दुसऱ्या दिवशी आलाच नाही. दुसऱ्या दिवशी बसलो तो कामावर आला नाही अजिबात. त्याचा राहिलेला पगार सुद्धा न्यायला आला नाही. अशा प्रकारे ही इंद्रिय जी आहेत ही ब्रह्म वापरतात.
ब्रह्मामुळेच ती आहेत. उपभोग सुद्धा ब्रह्माच्या माध्यमातून ते घेतात. मग ते जर म्हणतील ब्रह्म आमचा गुलाम आहे, तर ते चालणार नाही. तो नोकर साधा ऑफिस बॉय आहे, तो मी सांगेन तसं ऐकेल असं म्हणून चालणार नाही. त्याची मर्जी काम करायचं, नाही तो निघून गेला, प्रत्यक्ष निघून गेला. तसं ब्रह्म तुम्ही नोकरासारखं वापरता, ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून वापरता, कर्मेंद्रियांच्या माध्यमामधून वापरता, त्याच्यापासून उपभोग घेता वस्तू जगताचे. तर तुम्हाला वाटतं ब्रह्म आपल्या आवाक्यात आहे, अजिबात नाही. ते स्वतंत्र आहे. ते तुम्हाला कायम अगोचरच राहणार आहे इंद्रियांना. म्हणून इंद्रिय जाणू जाता मोडे हाव इंद्रियांची. इंद्रियांना ते अगोचर राहतात, इंद्रियांच्या ताब्यात ते नाहीये ब्रह्म अजिबात. इंद्रियांनी गैरसमज करून घेऊ नये, मालकाने गैरसमज करून घ्यायचा नाही. नोकर माझ्याकडे कायम करता गुलाम आहे, तो स्वतंत्र आहे, तो पगार घ्यायला सुद्धा आला नाही, निघून गेला. ओवी क्रमांक 46. ते जवळचे असे पाहू जाता न दिसे, न दिसो न वसे काही एक. सगळ्यात जवळ आहे, तरी सुद्धा त्याला तुम्ही जर जाण्याला गेलात, पाहायला गेलात, तर ते तुम्हाला दिसणार नाही, तुम्हाला ते सापडणार नाही अजिबात. कारण त्याचं ते स्वतंत्र आहे. जेव्हा तुम्ही त्याच्या जाणीवेप्रमाणे लायकीचे व्हाल, त्यावेळेला तुम्हाला ते दर्शन देईल. मी नेहमी सांगतो, तुम्ही खूप साधना उपासना केली, तुम्ही म्हणा नाही मी 25 वर्ष साधना करतोय. अरे हो, पण तुझ्या दृष्टीने ती लेवलून आली नाहीये तुला दर्शन द्यायला भगवंत श्रींचे. त्यांच्या दृष्टीने तू लायक व्हायला पाहिजेस. तुझ्याकडनं तो तयारी केली, त्यांची सुद्धा तयारी पाहिजे तुला दर्शन द्यायची. तसं ते तुमच्या जवळ आहे किती, पण तुम्ही ते पाहू शकाल असं नाहीये. ओवी क्रमांक 47. ते अनुभवेचे जाणावे सृष्टीचे अभावे, आपुलेन स्वानुभवे पाविजे ब्रह्म. ते फक्त अनुभूतीमधूनच जाणीव होईल, केव्हा सृष्टीचे अभावे. तुम्ही देहादी इंद्रियांनी सृष्टीच्या पलीकडे ध्यान अवस्थेमधून जाल, समाधी लागेल तुमची ज्या वेळेला, त्या समाधी अवस्थेमध्ये तुम्हाला त्याचं दर्शन होईल. या सृष्टीच्या पलीकडे तुम्हाला जावं लागेल, देहातीत व्हावं लागेल. त्यासाठी ध्यान समाधी एवढा एकमेव उपाय आहे. तुम्हाला ब्रह्मस्वरूपावस्था यायला पाहिजे, आणि त्याच अवस्थेमध्ये त्या परमात्म्याच्या द्वारी, त्या ओंकार ध्वनीच्या पलीकडे तुम्हाला तिथे द्वारी तिष्ठत बसावं लागेल. तिथे तुम्हाला जाऊन ध्यान समाधीस्थ व्हावं लागेल. एक दिवस ते दार उघडेल, तुम्हाला दर्शन होईल. एवढं करून सुद्धा शाश्वती नाहीये, तिथे तुम्हाला तिष्ठत राहावं लागेल. कारण दररोज तुम्ही वित्त आणून भौतिकात येणारा, केव्हा तुमचा पाय घसरेल त्याला खात्री नाहीये. ज्या दिवशी त्याला खात्री पटेल की या अवस्थेत आता कायम आहे, तेव्हा तो तुम्हाला अनुभूती देईल. कारण ती अनुभूती टिकवून घ्यायची लायकी तुमच्यामध्ये असायला पाहिजे. जर एखाद्याला अशाला अनुभूती त्याने दिली, दर्शन दिलं, की अजून तो पूर्णत्वाला आलेला नाहीये, तो भडकेल खाली येऊन, त्याचा गैरफायदा घेईल. त्या सिद्धी प्राप्त होतात, त्या सिद्धी साधना उपासनेमध्ये तुमची प्रगती होण्यासाठी प्राप्त झालेल्या असतात. ही जाण नसते. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतात. सिद्धींचा उपयोग भौतिकासाठी केला जातो, चमत्कार करण्यासाठी अनावश्यक. तिथे सध्या सिद्धी नष्ट होऊन जातात, किंवा तुमची प्रगती तिथे खुंटते. तुम्ही दार्शनिक होऊ शकत नाही, साक्षात्कारित होऊ शकत नाही. म्हणून ही कसोटी असते अत्यंत. सृष्टीचेही अभावे, सृष्टीच्याही पलीकडे तुम्हाला जावं लागतं, त्या ओंकाराच्याही पलीकडे जावं लागतं. तिथे ध्यान समाधीस्थ व्हावं लागतं. तिथे परीक्षा द्यावी लागते, उत्तीर्ण व्हावं लागतं. की काय म्हणतात नाही, त्या कहाणीमध्ये असतं ना, उचशील मागशील घेतला बसा टाकून देशील. परमात्मा पूर्ण कसोटी घेतो तुमची, की आता तुम्ही हलणार नाही, हे स्वरूप तुमचं आहे असंच राहील कायम करता. तिथे तुम्ही दार्शनिक होता, आणि मग मी दिलेलं काम जाऊन खाली करशील, तू गैरफायदा घेणार नाहीस त्याचा. ओवी क्रमांक 49. जाणे ब्रह्म जाणे माया, जाणे अनुभवाच्या ठाया, ते एक जाणावी तुर्या सर्व साक्षी. ब्रह्माची पूर्ण जाणीव झाली काय आहे, मायेची पूर्ण जाणीव झाली काय आहे. आता तुम्ही अनुभवाच्या ठाई जायला योग्य झालात. सॉरी, एक ओवी राहिली मध्ये 48 का. ज्ञानदृष्टीचे देखणे, चर्मदृष्टी पाहून नेणे, अंतरवृत्तीची एक होणे, अंतरवृत्ती साक्ष. तुम्हाला ज्ञानदृष्टी येते, ज्ञानयोग प्राप्त होतो,
त्याच वेळेला चर्मदृष्टी सुद्धा तुमची निघून जावी लागते. न्यायालयाच्या साक्ष देतात तसं आहे, मी खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. नुसतं तुम्हाला ध्यानयोग प्राप्त होऊन चालणार नाही, परमात्मा कळेल काय आहे. पण त्याच वेळेला तुमचे शारीरिक आकर्षण आणि मोह माया जी आहे ती सुद्धा नष्ट व्हायला पाहिजे, दोन्हीकडून व्हायला पाहिजे. तिथे तुम्हाला अंतर्वृत्तीची एक होणे, आतला अंतरात्मा कुठे तिथे तुम्हाला जाणेल. आणि मग तुम्ही सगळ्याला साक्षी राहाल, तुमची अंतःयात्रा व्हायला सुरुवात होईल. ती लायकी यावी लागते. नुसता ज्ञानयोग पुरेसा नाहीये, दोन्हीकडून व्हायला पाहिजे. हे यायला पाहिजे, हे जायला पाहिजे. तिथे तुम्ही अंतरयात्रा सुरू होईल. तर ज्ञानयोग समजला, आम्हाला कळलं परमात्मा म्हणजे काय, सगळं व्यवस्थित. पण अजून आम्ही बाहेरच्या याच्यामध्ये भोगोपभोगामध्ये गुंतलेले आहोत. तिथून अंतःयात्रा होणार नाही. यात्रा काय करायची कळेल. तुम्ही पंडित व्हाल, विद्वान व्हाल, लोकांना सांगायला लागाल असे तसे, अनुभूती शून्य. असे सगळेच आहेत. महाकठीण येते. कारण बाहेरचं पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा जात नाही, जात नाही. तिथे पाहिजे असतं, सगळं पाहिजे असतं. त्यांच्यासाठी सांगितले ओवी, हे अर्धवटपणा चालणार नाही. बाहेरचं संपूर्ण आकर्षण नष्ट झालं पाहिजे, त्याच वेळेला ज्ञानयोग झाला पाहिजे, तेव्हाच अंतःयात्रा तुम्हाला शक्य आहे. तिथे तुम्ही आत यात्रा करू शकाल, त्या अंतरात्म्याशी जाऊन पोहोचाल. आणि मग तुम्हाला तिथे ब्रह्म जाणाल आणि माया जाणाल म्हटलंय. ज्ञानयोगाने ब्रह्म जाणलं आणि बाहेरचं जे भौतिक वस्तू जगत आहे त्याचं आकर्षण नष्ट झालं म्हणजे माया जाणली. म्हणून ती ओवी महत्वाची आहे. मध्ये चुकून सुटली होती माझ्याकडनं. आता तुम्ही ब्रह्मही जाणलं आणि मायाही जाणले. अंतःयात्रा कशी करायची, ब्रह्म म्हणजे काय ते ज्ञानयोगाने कळलं आणि मायेला बरोबर जाणलं की बाहेर देवधर्मापुरतीच आहे, हे तिथे थांबायचं नाहीये. आता तुम्हाला आत कुठे जायचं ते कळलं. अंतर्वृत्तीचे खुणे, अंतर्वृत्ती साक्ष. हे तुम्ही सगळ्याला साक्षी राहाल, बाहेरच्याला अंतःयात्रा कराल, ते एक जाणीव तुर्या सर्व साक्षी. तिथे तुम्हाला तुरीय अवस्था प्राप्त होईल. मग तुम्ही सर्व साक्षी झालात. एक आत्मपरब्रह्म स्वरूपावस्था सोडली तर सगळ्याला साक्षी राहिलात तुम्ही. एकमेव आता राहिली गोष्ट ती म्हणजे आत्मस्वरूपावस्था. तिथून तुम्ही पूर्णत्वाला जाऊन पोहोचाल. ओवी क्रमांक 50. साक्षात्व वृत्तीचे कारण उन्मनिते निवृत्ती जाणं, तेथे विरे जाणपण विज्ञान ते. साक्षी राहणं हे सुद्धा एक प्रकारची वृत्ती आहे, समर्थ सांगतायत. कारण ती जाण आहे. अमुक एखादी गोष्ट देहधर्मापुरती मी वापरतो आणि तिथे मी बाकी साक्षीत्वाला जातो, ही जाण असते आपल्याला. म्हणून आपण थांबतो की नाही, एवढं पुरे झालं, माझ्या देहधर्मापुरता पाहिजे थोडं अन्न मिळालं, मला काय 4 कपडे मिळाले, देहाचं संरक्षण होत आहे, बाद झाले. ही जाण आहे आत. ही जाण ज्या वेळेला जाईल त्याला उन्मनी, पूर्ण निवृत्ती, त्याला उन्मती अवस्था म्हणायचं. ही सुद्धा जाण मनामध्ये येता कमाने मन अजून आहे याचा अर्थ. मी म्हटलं ना तुम्हाला की मौन म्हणजे काय, तर बोलायची सुद्धा उर्मी येता कमाने आतनं. ते आले की तुम्ही पाठीवर लिहून दाखवायला सुरुवात करता, देहबोलीने सांगायला सुरुवात करता. आत चालू आहे कारखाना, आत येतच कमाने, व्यक्त व्हायची इच्छाच असता कमाने. दिसलं सगळं दिसलं, गेले पुढे निघून गेले. आत काही नाहीये, भावना नाहीयेत कुठल्याही प्रकारच्या. त्याला उन्मनी अवस्था म्हणायचं. पूर्ण निवृत्त, पूर्ण निवृत्त. सगळं कळताय काय आहे, पण व्यक्त व्हायची अजिबात इच्छा नाहीये. हे भौतिक आहे सगळं, त्याचं ते बघेल काय करायचं. आपल्याला त्यात नाखुपसायचं कारण नाहीये. तिथे विरे जाणपण विज्ञान होते. ज्ञान अज्ञान याच्या पलीकडे विज्ञानामध्ये जाता आणि विज्ञानची सुद्धा जाण राहत नाही तुम्हाला. याचा अर्थ आत्म परब्रह्म एकमेव राहत. आणि म्हणून 91व्या ओळीमध्ये समर्थ सांगतात, ऐसे अज्ञान सरे ज्ञानतही नोरे, विज्ञान वृत्ती मोरे परब्रह्मी. अज्ञान निघून जातं, ज्ञान सुद्धा निघून जातं. ज्ञानयोगाच्या पलीकडे तुम्ही गेलाय आता. आणि एकमेव विज्ञान काय मुरलाय तुमच्यामध्ये, विमल ब्रह्म. बाकी आता जाणीव काही नाहीये. अज्ञानाचा मल निघून गेला.
ज्ञानाचं निर्मल पण निघून गेलं आणि राहिलं एक विमल ज्ञान वृत्ती फक्त, बाकी काही नाही. आणि या विज्ञान सुद्धा मधून जेव्हा तुम्ही पलीकडे जाल तिथे तुम्ही साक्षात्कारित व्हाल. ही जी विज्ञान वृत्ती आज मुरलेले विमल ब्रह्म ते सुद्धा निघून गेलं पाहिजे. तिथे तुम्ही निवृत्त झालात पूर्ण, तिथे तुम्ही साक्षात्कारित झालात, तुम्ही स्वतः ब्रह्मस्वरूप झालात. मग सांगायची गरज काय मी विमल आहे म्हणून? तुम्ही स्वतः विमल आहात. तुम्ही स्वतः आहात सांगत नाही, तुम्ही आहातच. तिथे गेलं पाहिजे ते विमल ब्रह्म. तिथे तुम्हाला मिळालं की तुम्ही पूर्णत्वाला गेलात. म्हणून विमल ब्रह्म म्हणजे काय? फक्त विज्ञान वृत्ती राहिली तुमच्याकडे. मल गेलं, निर्मल गेलं, सगळं गेलं. ज्ञान गेलं, अज्ञान गेलं, सगळं गेलं. तुम्ही त्याच्या पलीकडे गेलात. ते विमल ब्रह्म आहे. आता तिथे एकच फक्त उरलेलं आहे, हे विमल वृत्ती सुद्धा निघून जायचे. तिथे तुम्ही ब्रह्मस्वरूप होऊन जाल. कवी क्रमांक 52. ऐसे ब्रह्म शाश्वत जेथे कल्पनेचे अंत, योगी जना एकांत अनुभवे जाणावा. असे ब्रह्म शाश्वत काय आहे? त्या विमल ब्रह्मामधून आता मागे येणं नाहीये. कारण तुम्ही मल निर्मल याच्यामधून पलीकडे आलेले आहात. ज्ञान अज्ञान याच्यामधून पलीकडे आलेले आहात. शांत अशांत याच्यामधून पलीकडे आलेले आहात. आणि म्हणून ते शाश्वत आहे. कारण ते अजून जळमळीतपणा शिल्लक असतो तोपर्यंत ते शाश्वत नाहीये. जिथे कल्पनेचे अंत. आता कल्पना कशाला करायची? गरजच काय? कल्पना केव्हा करतो? जेव्हा व्यक्त व्हायचं असेल तेव्हा. आता ते व्यक्त व्हायची निवृत्ती झालेली पूर्णपणे. योगी जना एकांत अनुभवे जाणावा. आता एकमेव एकांत काय आहे? माझा सुद्धा अंत झालेला आहे. मी ब्रह्मस्वरूप व्हायच्या स्थितीला आलेला आहे. त्याने पाहिजे तेव्हा दार उघडावं, माझी काय परीक्षा घ्यायची ती घ्यावं, मला दार्शनिक करावं, मला दर्शन द्यावं, मला साक्षात्कारित व्हावं. मी इथून पुढे आता ब्रह्मस्वरूप म्हणून जीवन जगणार आहे. कसं? माझ्याही नकळत. माझ्यामध्ये जे जे हालचाल होईल ते आपोआप ब्रह्मस्वरूप म्हणून होईल. माझ्यामधून जे जे व्यक्त केले जाईल ते आपोआप ब्रह्मस्वरूप म्हणून व्यक्त केलं जाईल. त्याचं काम म्हणून मी करीन. अन्न वस्त्र निवारा मला काळजी राहिली नाही तर त्याची काळजी. हा देव किती जिवंत ठेवायचा? त्याला पाहिजे जितकं माझ्याकडनं हे प्रभूचं काम व्हावं तिथपर्यंत त्याने जिवंत ठेवावा. मी अन्न वस्त्र निवाऱ्याची काळजी करणार नाही, मला काही घेणं नाहीये कशाचे. आता देह राहिलाच नाही माझा. त्याला पाहिजे तर त्याने जिवंत ठेवावा, त्याला पाहिजे तर त्याने त्याला अन्न वस्त्र निवारा द्यावा. माझं काम आहे त्याने दिलेलं घ्यायचं फक्त. तर त्याच्यासाठी जिवंत ठेवायचा, माझ्यासाठी नव्हे. म्हणजेच माझं सगळं जे काही भोगवृत्ती आहे ती सगळी समाप्त झाली. ही देहाचं आता एकच राहिलंय, त्याचं काम करायचं, प्रभू विभूचं काम करायचं. ते कसं करून घ्यायचं त्याने पाहायचं. तर सगळी व्यवस्था करेल, मी फक्त माझं काम करायचं बस. एवढी एकमेव आता राहिलेली एक गोष्ट आत्मस्वरूप म्हणजे ब्रह्मस्वरूप म्हणून काम करत राहणं प्रभूचं बस. ही अवस्था यायला पाहिजे. ते विमल ब्रह्म आहे. दार्शनिक झालं, मल नाहीये, निर्मल नाहीये, ज्ञान नाहीये, अज्ञान नाहीये, शांत नाहीये, अशांत नाहीये, काही नाहीये. सगळ्याच्या पलीकडे आपण आलेले आहोत. ही खरी ब्राह्मी स्थिती आहे.